प्रेक्षकांनो, आपलं ठरलं तर मग आज सकाळी आलाच नाही, जस्ट आलाय आणि लगेच मी रिव्ह्यू देते तुम्हाला. तर आपण बघतोय सायलीला ही कल्पना खूप आवडली आहे साफसफाईची. प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, तुला आठवतं का गेल्या वर्षी मी तुझ्या खोलीची साफसफाई केली होती. तुझे मेडल्स, तुझ्या त्या ट्रॉफीज, या सगळ्या गोष्टीवरनं परत हात फिरवताना खूप अभिमान वाटला होता मला. अश्विन, आता यावेळी मी तुझी रूम साफ करणार आहे. अश्विन म्हणतो, थँक्यू सो मच डॅड. आता ही सायली म्हणते, ही प्रथा ना खूपच छान आहे. प्रतापराव म्हणतात, हो तर अगं, सगळ्यांच्या असं जवळ गेल्यासारखं वाटतं यामुळे, आणि ही प्रथा पूर्णाईने सुरू केली आहे बरं का. कुटुंबातले प्रत्येक जण जवळ यायला पाहिजे म्हणून पूर्णाईने ही प्रथा सुरू केली आहे. बरोबर ना पूर्णाई? पूर्णाई म्हणतात, अगदी बरोबर. अस्मिता म्हणते, पूर्णाई, बेस्ट सफाई ज्यांनी केली ना त्याला प्राईज पण देते. आता मला मिळायचं आहे ते प्राईज यावर्षी. प्रतापराव म्हणतात, मिळेल ना तुला, पण त्यासाठी तुला कामं करावे लागतील. पण आता या कल्पनाताई म्हणतात की हे गिफ्ट ना सायलीच मिळवणार. पूर्णाजी, तुझी रूम मी साफ करणार. लगेच अस्मिता, म्हणजे यांनी सगळ्यांनी डिवाइड करून घेतलंय की कोण काय करणार आहे. अश्विन म्हणतो, दादा वहिनी, तुमची खोली मी साफ करणार. आणि आता या कल्पनाताई म्हणतात, काय रे, तू कोणाचीच करणार आहेस अर्जुन रूम साफ? अश्विन म्हणतो, काही काय विचारतेस ग मम्मा तू, जिकडे वहिनी तिकडे दादा. पूर्णाई म्हणतात, विमल तू हॉल साफ कर आणि कल्पना तू अस्मिताची रूम साफ कर. कल्पनाताई म्हणतात, चालेल ना, मला माझ्या मुलीची रूम साफ करायची आहे. बघू तरी किती पसारा आहे तिच्या खोलीमध्ये. अस्मिता, तू आता चांगलीच फसली बरं का. पूर्णाई म्हणतात, चला लागा कामाला, तुम्हाला गिफ्ट हवेत की नाही. तर आता प्रेक्षकांनो, यांची प्रथा खरंच छानच आहे. पुढे आपण बघतोय की या सुमनने पण बिचारीने साफसफाईला सुरुवात केली आहे. सुमनला प्रिया म्हणत असते, येते का. सुमन सुद्धा नेमकी तेव्हा साफसफाई करत असते आणि नेमकी प्रिया खालून जात असताना एक मोठं जळमट तिच्या अंगावर पडतं आणि ती मोठ्याने किंचाळते, काकी काकी पाल पडली माझ्या अंगावर. सुमन म्हणते, अगं ओरडू नकोस तन्वी, काही नाहीये. पण आता ती ओरडत असते, प्लीज 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 काढा, कोणीतरी पाल पडली अंगावर माझ्या. रविराज म्हणतात, अगं काय झालंय तन्वी, काही झालेलं नाहीये, हे बघ जळमट पडलंय. रविराज आणि सुमन दोघंही हसायला लागतात तिला. आता ही म्हणते, चला बाबा मी येते. रविराज म्हणतात, अगं कुठे निघालीस, थांब जरा. सुमन एकटीच काम करतेय, चैतालीचा नवरा आजारी म्हणून ती आली नाहीये, तू कुठे निघाली सुमनला अशी एकटी टाकून. सुमन म्हणते, राहू द्या भाऊजी, तिचे दिवसच आहेत हिंडण्या फिरण्याचे, जाऊ द्या तिला. पण रविराज म्हणतात, नाही नाही सुमन, अजिबात प्रतिमाला आवडलं नसतं, हिने तुला मदत न कर. रविराज तन्वीला मदत करायला सांगत असतात की तू सुमनला मदत कर आणि मग तुला कुठे जायचं ते जा. प्रिया विचार करते, इतकं तुझ्या मनात तर तू स्वतः स्टूल घेऊन साफसफाई कर ना. पण आता लगेच म्हणते, सॉरी बाबा, माझ्या लक्षातच नाही आलं, सुमन काकीला एवढा लोड पडेल कामाचा, म्हणजे मला मदत करायलाच हवी तुला. सुमन काकी 2 मिनिटं दे, मी लगेच कपडे बदलून येते माझे, सॉरी बाबा. आता वरती जात असताना मनात विचार करते, इतकं छान ड्रेस घालून शॉपिंगला चालले होते तर पुन्हा ही 2 मांजरं आडवे आले आणि वरून दात काढतायत माझ्यावर. प्रेक्षकांनो, प्रिया मनात भारी बोलते असो. पण आता इकडे हे दोघं मिया बीबी लागलेत साफसफाई करायला. पण अर्जुनचं म्हणणं आहे, अरे मम्माची रूम तर सगळीच चकाचक आहे, कशाला काही साफसफाई करायची, चला आपण इथून जाऊया. सायली म्हणते, काम टाळायचा प्रयत्न करताय ना, असं करून अजिबात चालणार नाही तुम्हाला. या रूम मधली सगळीच वस्तू चकाचक करायची आपल्याला. अर्जुन म्हणतो, अरे साफ आहे की रूम, काही गरज नाहीये साफ करायची. सायली म्हणते, सर आपण जर वस्तूंवरनं हात फिरवला ना तर वस्तूंचं आयुष्य वाढतं बरं का. अर्जुन म्हणतो, काय, हे असे थॉट्स ना फक्त तुमच्याच डोक्यात येऊ शकता. सायली छानच बोलते. ती म्हणते, मधुभाऊ म्हणतात की नेहमीच माणसाने ना साफसफाई करायलाच हवी, म्हणजे त्याचं मन आणि मेंदू दोन्हीही स्वच्छच राहतं. सर मधुभाऊ असे बोलता बोलता खूप गोष्टी शिकवतात आम्हाला. ते म्हणतात की जसं वस्तूंवरनं आपण हात फिरवतो ना तसं मन साफ ठेवणारा माणूस ना आपल्यासोबत आणखीन एका माणसाचं आयुष्य वाढवत असतो. अर्जुन म्हणतो, किती छान आहे नाही, हे खूप स्वीट वाटते हे कॉन्सेप्ट ऐकायला. नो वंडर तुम्ही मधुभाऊंवर इतकं प्रेम का करता ना ते कळलंय मला. तुम्ही नुसतं म्हणतच नाही तर ते तुमच्यासाठी खरंच तुमचे वडील आहेत. आता सायली म्हणते, ते माझे बाबाच आहेत, पण आता परत त्यांच्या आशीर्वादाचे हात माझ्या डोक्यावर कधी असतील माहिती नाही. अर्जुन मनात विचार करतो, लवकरच असेल मिसेस सायली. कोर्टाकडनं परमिशन मिळाली तर होपफुली या दिवाळीतच तुमची भेट होईल मधुभाऊंशी. प्रेक्षकांनो, आज ना त्यांनी अख्खाच्या अख्खा वेळ ठरलं तर मग हे गाणं दाखवण्यातच घालवलाय. सायली आणि अर्जुन आता साफसफाईला लागलेत आणि हा तिच्या हाताखाली एक एक वस्तू देत असतो.
आणि फावल्या वेळेत तिच्याकडे नुसता बघत राहतो आणि ते गाणं वाजवत राहतात ते मागे. ठरलं तर मग विमल तिथे स्टूल घ्यायसाठी म्हणून येते, पण सायली अर्जुनची ही बॉन्डिंग बघून तिला खूप भारी वाटतं. तिच्या मनात विचार येतो की कल्पनाताईला दाखवायला हवा त्यांचा आज्ञाधारी मुलगा. अर्जुन मात्र सायलीकडे बघण्यातच व्यस्त आहे आणि सायली साफसफाई करण्यात. पण प्रिया मात्र भारी दिसतीये आज. प्रियाला साफसफाई करताना बघून राकेश आणि नागराज तिला खूप चिडवतात. राकेश म्हणतो, अरे बाबा, यावर्षी आपल्या दिवाळीत ना एकदम चकाचक घर दिसणार आहे आपलं. लगेच नागराज म्हणतो, अरे चकाचक काय, चक चक चकाचक. लगेच राकेश म्हणतो, तन्वीचा हात फिरतोय आपल्या घरावरून. लगेच नागराज म्हणतो, अरे म्हणजे काय, दिसतोच आहे हात. ए तन्वी, ते तिकडे जरा धूळ राहिली ती साफ कर बरं. प्रियाला एवढा राग येत असतो त्यांचा की विचारूच नका. पण आता लगेच नागराज सुमनला म्हणतो, सुमन माझ्यासाठी कॉफी टाक ना. सुमन लगेच कॉफी करायला जाणार. तेवढ्यात प्रिया या गोष्टीचा फायदा घेते आणि मजा करते मस्त. ती म्हणते, अगं काकी, लगेच काय निघालीस कॉफी करायला? अगं किती थकली आहेस तू. अरे मला असं वाटतं की काकाने ना तुला मदत करायला हवी. सुमन लगेच म्हणते, हो बरोबर बोलतेस ग तू. लगेच प्रिया म्हणते, ए काका बघ रे, माझा हात नाही पुरत आहे इथे, जरा मदत कर ना मला. आता लगेच नागराज म्हणतो, मी चल मी नाही करणार. सुमनला जमतात ती कामं, मी नाही करणार काही बाबा. राकेश म्हणतो, अरे यार मी स्टूल किंवा टेबलवर चढलो ना की मला भारी चक्कर येतात ना, मला नाही जमणार. आता लगेच ही सुमन म्हणते, काय हो तुम्हाला मदत करायलाही जमत नाही का? बिचारी तन्वी बाहेर चालली होती पण ती लगेच मला मदतीला भिडली आहे. प्रिया म्हणते, अगं काकी, मला किती कष्ट दिसले तुझे. काय रे राकेश, तुझी आई तुझ्यासाठी एवढं करत असते, तू साधी साफसफाई नाही करणार तुझ्या आईसाठी? प्रियाला बरोबर कळतं कोणाला कुठे गुंतवायचं ते आणि फसले हे दोघे जण. अजून यांचं टायटल सॉन्ग संपलंच नाहीये प्रेक्षकांनो. आता हा अर्जुन जवळ राहुनी दूर दूर तू हे गाणं ऐकत ऐकत बिचारा, म्हणजे आपल्याला ऐकवलंय पण तो बिचारा सारखा सायलीकडे बघतोय आणि दोघांची अशी दमछाक झाली आहे आवरासावरी करताना. पण अर्जुनला मात्र मस्त सायलीसोबत वेळ घालवायला मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. आता हे जे काही मी तुम्हाला फोटोज दाखवतेय त्यासोबत फक्त टायटल सॉन्ग प्ले करण्यात आलंय, पण ते ऐकायला खूप गोड वाटतं, त्यामुळे टीव्हीवर नक्की बघा. आता रविराज येतात आणि तन्वीच्या बोलण्याला दुजोरा देतात. राकेश म्हणतो, माझा जन्म काय साफसफाई करायला नाही झाला. मग रविराज म्हणतात, कशासाठी तुमचा जन्म झाला होता हो युवराज? चल गपचूप साफसफाई करायला घे. तन्वी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे, ही साफसफाईची कामं सगळ्यांनी मिळून करायची आहे. मी स्वतः पण करणार आहे. काय ग सुमन, कोणतं काम करू सांग बरं? सुमन म्हणते, भाऊजी तुम्ही आता एवढं म्हणताच आहात तर तुमची लायब्ररी करा साफ. रविराज गेलेत लायब्ररी साफ करायला. मग लगेच प्रिया नागराजच्या हातात कुंचा देते आणि म्हणते, ते टीव्हीच्या तिकडचं साफ करावं जरा. नागराज म्हणतो, काय नाटकं चालली आहेत ग तुझी? लगेच प्रिया म्हणते, कामं काय मी एकटी करणार का? आणि तुम्ही काय बसून राहणार? नाही चालणार, चला घ्या साफसफाई करायला. बिचारा नागराज प्रियाला चिडवून जरा फसलायच आणि म्हणतो, बघतो तुला, पण काही उपयोग नाहीये त्याचा. आता इकडे अजून साफसफाई सुरूच आहे. सायली अर्जुनला मदतीसाठी एक एक वस्तू मागत असते. अचानक सायलीचा पदर अडकतो खुर्चीमध्ये आणि अर्जुन तो हातात धरतो. सायली म्हणते, सर काय चाललंय तुमचं? असं तंद्री लावून नाही चालणार, चला कामाकडे लक्ष द्या बरं. काय विचार करताय सर? पण हा आपला बिचारा तंद्रीमध्येच आहे, स्वप्नरंजनामध्ये. असो, एवढं वाटतंय तर सांगून टाकावं ना, असं कोणी लपवतं का? असो, पण आता विमल उत्साहाने कल्पनाताईला सांगायला जाते, अहो ताई तुम्ही बघितलं का गंमत? अहो अर्जुन दादानं सायलीताई जे सांगत होत्या ना ते निमूटपणे करत होते, अगदी लहान मुलासारखं. कल्पनाताई म्हणतात, काय ग तू माझ्या मुलाकडे लक्ष देतीयस का सारखं? आता विमल म्हणते, नाही हो वहिनी, जे बघितलं ना ते खूप गोड वाटलं. कल्पनाताई म्हणतात, अगं विमल, योग्य बायको मिळाली ना की सगळा आनंदी आनंदच असतो ग आयुष्यामध्ये. प्रतापराव म्हणतात, अगदी करेक्ट, जसं माझं झालं तसंच ना? कल्पनाताई म्हणतात, हो अगदी तसंच. आता अश्विन तिथे येऊन सांगतोय, अगं मम्मा मला ना इमर्जन्सी आली आहे, तू प्लीज दादा वहिनीची खोली साफ करशील का? मला जावंच लागेल. कल्पनाताई म्हणतात, बरं जा तू, मी करून घेईल स्वच्छता सगळी, तू जा बाबा नीट सांभाळून. प्रतापराव म्हणतात, बरं मी करू का तुला मदत? अस्मिता म्हणते, ए मम्मा तू माझी खोली साफ करणार होतीस ना? आता त्या म्हणतात, कल्पनाताई तुझं राहू दे बाजूला, मी आधी अर्जुन आणि सायलीची खोली पटकन साफ करून घेते, तुझी करेल का मी नंतर? प्रतापराव आणि या कल्पनाताई साफ करायला जातात रूम, पण अस्मिता विचार करते, मीच जाऊन साफसफाई करते ना, मम्माला मदत करते, काहीतरी प्रूफ सापडेल मला यांच्या खोट्या नवरा बायको असण्याचा. आता या कल्पनाताई वर पोहोचल्यात. लगेच ही अस्मिता त्यांच्या मागे पोहोचते आणि म्हणते, मम्मा मी पण मदत करते तुला. कल्पनाताई म्हणतात, तू करणार आहेस मदत? बरं चल मग घे काम करायला. मग त्यांनी तिला पण कामं सांगितल्यात.
प्रेक्षकांनो, आवडतोय ना रिव्ह्यू? मग लाईक करायला विसरू नका हं. आणि हा रिव्ह्यू आज मुळातच ॲपवर उशिरा आला, त्यामुळे मला तुम्हाला हा लवकर देता आला नाही, पण दिलाय लगेच आल्या आल्या. साफसफाई करून सायलीला भारी वाटलंय. ती म्हणते सगळ्यांची नाती किती घट्ट झाली ना. अर्जुन म्हणतो साफसफाई करून नाती घट्ट झाली. आता सायली म्हणते आपण ज्या प्रकारे साफसफाई केली ना, त्यामुळे म्हणते मी सर बघा ना, मला ही कल्पनाच खूप आवडली आहे. आईबाबांच्या खोलीत जाऊन आपण इतक्या प्रेमाने कधी साफसफाई केली असती. इतरांचा विचार साफसफाईमधूनही करता येतो, हे मी कधी कल्पनाही नव्हती केली. अर्जुन म्हणतो हे काय तुम्हाला सांगायची गरज आहे का? सायली म्हणते सर पण मी नव्याने शिकले ना, मी आता पुढच्या वर्षी आश्रमात सुद्धा अशीच साफसफाई करून घेणार. प्रतापराव येतात आणि म्हणतात हे काय झाली सुद्धा साफसफाई तुमची? अर्जुन म्हणतो अरे बाबा चक्काचक सफाई झाली आहे सगळी आणि तुमच्या खोलीतलं आयुष्य सुद्धा वाढलंय बरं का. प्रतापराव म्हणताय काय सांगताय? तर आता लगेच अर्जुन म्हणतो तुम्ही कुठे निघालात? अश्विनची खोली नाही झाली का साफ अजून? आता प्रतापराव म्हणतात अरे बाबा त्या अश्विनला इमर्जन्सी आली ना, तो गेला निघून. आता तो गेलाय तर मी एक काम करतो, मी मागावून करतो रूम साफ शांततेमध्ये. आता लगेच सायली म्हणते अहो अश्विन भाऊजी गेलेत ना, तर मग मी करते की आपल्या रूमची साफसफाई. अर्जुन पण म्हणतो हो चालेल, मी तुम्हाला मदत करतो. प्रतापराव म्हणतात अगं काही गरज नाही आहे, अश्विन गेला आहे पण कल्पनाने जबाबदारी घेतली आहे आणि तुला तर माहिती आहे कल्पनाने एकदा जबाबदारी घेतली म्हणल्यावर कोपरानं कोपरा ती साफ करणार. आणि सायली आणि अर्जुन घाबरताना दाखवलेत. तर प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे आणि पुढे पुन्हा तोच प्रोमो दाखवला आहे की या दोघांना कळतं की मध्ये फाईल आणि डायरी आहे आणि दोघंसुद्धा वर धाव घेत आहेत. तर आता काय वाटतं तुम्हाला, कल्पनाला आणि या अस्मिताला कळेल का या दोघांच्या खोट्या लग्नाचं सत्य? मला असं वाटतं यावेळेला सुद्धा काही कळणार नाही आहे, कारण मधुभाऊंची दिवाळी वगैरे सगळं दाखवायचं आहे ना त्यांना. मे बी कदाचित नाही कळणार, पण आता बघूयात. प्रत्येक वेळेला काही ना काही ट्विस्ट हे आणतच असतात प्रेक्षकांनो. पण तुम्हाला रिव्ह्यू आवडतोय ना, मग लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सॉरी फॉर लेट, हे माझ्या हातात नाही आहे ना, टेक्निकल इश्यू असतात त्यामुळे होतो लेट. तर मग सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.